सौदी अरेबियामध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला एक भीषण अपघात झाला. ही बातमी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल. यात 45 जणांचा मृत्यू झाला. पण आज आपण या बातमीच्या म्हणजे आकड्यांच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी समजून घेणार आहोत. इतकी मोठी दुर्घटना घडते तेव्हा नेमकं काय होतं, प्रशासकीय पातळीवर काय हालचाली होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अपघात टाळता आला असता का? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. कारण ही फक्त एक घटना नाहीये. अशा आंतरराष्ट्रीय यात्रांमधल्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधणारी ही एक धोक्याची घंटा आहे. चला या घटनेच्या खोलात जाऊया. नक्की. तर सुरुवातीला नेमकं काय घडलं? मक्का ते मदिना हा प्रवास सुरू होता आणि पहाटे 4:30ची वेळ होती. हो, म्हणजे बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असणार. बरोबर. आणि त्याचवेळी बसची एका डिझेल टँकरला समोरासमोर धडक बसली. आणि त्यामुळेच परिस्थिती आणखी गंभीर झाली. धडक होताच बसने पेट घेतला. आता झोपेत असल्यामुळे आणि काही काळाच्या आतच आगीचा भडका उडाल्यामुळे लोकांना बाहेर पडायला संधीच मिळाली नाही. अरे बापरे, म्हणजे बसमधल्या 46 प्रवाशांपैकी फक्त एक जण वाचू शकला. हो, मोहम्मद अब्दुल शोएब असं त्यांचं नाव आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. म्हणजे त्यांच्याकडून अपघाताचं खरं कारण कदाचित समोर येऊ शकेल. पण मला एक विचारायचं होतं की बसला आग लागल्याच्या घटना घडतात, पण ही आग इतकी भीषण कशी होती की 45 जणांना बाहेर पडता आलं नाही? इथे दोन शक्यता आहेत. एक म्हणजे धडक डिझेल टँकरला बसली होती, त्यामुळे सुरुवातीलाच आगीची तीव्रता खूप जास्त असणार. आणि दुसरी, जी जास्त गंभीर बाब असू शकते, ती म्हणजे बसच्या आतलं साहित्य. म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमानुसार लांब पल्ल्याच्या बसेसमधील सीट्स, पडदे हे शक्यतो फायर रिटार्डंट असावे लागतात. म्हणजे आग लवकर पसरू नये यासाठी. तर त्या नियमांचं पालन झालं होतं की नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. हे खरंच धक्कादायक आहे. या अपघातातले बहुतेक प्रवासी हैदराबाद आणि तेलंगणाचे होते, नाही का? हो, आणि काही कुटुंबांवर तर खूप मोठा आघात झालाय. एका कुटुंबातले 7 सदस्य होते, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला. अरे देवा, खूपच वाईट. मग भारताकडून काय प्रतिसाद मिळाला? म्हणजे तातडीनं काही पावलं उचलली गेली का?